नांदेड शहरातील श्रीपादनगर जुना कौठा येथील दत्त मंदिर परिसरात पुरुषोत्तम मासानिमित्त श्रीमद भागवत कथा व कलशारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। ही कथा 10 जून ते 16 जून 2026 या कालावधीमध्ये दररोज दुपारी 3:30 ते सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत पार पडणार आहे। कथावाचक हबब प्रवीण शास्त्री केळणीकर करणार असून 17 जून रोजी सकाळी 7 वाजता कलशारोहण सोहळा आयोजित करण्यात आला आहे। या धार्मिक कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजक श्री विठ्ठल गोविंदराव काळे पाटील व मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे। सर्वांना जय श्रीराम। आज कौठा श्रीपादनगर येथे भागवत कथेचं आयोजन म्हणजे हे 2014 मध्ये एकदा 2018 आम्ही सर्वांनी केलेलं होतं धोंड्या अधिक मासामध्ये। तसेच त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी अधिक मासानिमित्त भागवत कथेचे कसे शिकवायचं काम पूर्ण झालं होतं त्यानिमित्त कळसारोहण सुद्धा ठेवलेलं आहे। आज 10 तारीख 10/6/2026 रोजी आम्ही भागवत कथेला सुरुवात केलेली आहे आणि तसेच कळसाचा कार्यक्रम हा 17/6/2026 रोजी संपन्न होणार आहे। या भागवत कथेसाठी आमचे कथा प्रवचक व प्रवीण शास्त्री महाराज तसेच काल्याचं कीर्तन हे माऊली महाराज मुडीकर यांचं ठेवलेलं आहे 17 तारखेला। 17 तारखेला सर्व मान्यवर या ठिकाणी खासदार आमदार सर्वजण येणार आहेत। त्यांच्या हाताने कळशारोहण आणि महत्त्वाचं म्हणजे मठाधीश कोलंबीचे जगद्गुरू यदुबन महाराज कोलंबीकर हे त्या दिवशी कळशारोहणाला उपस्थित राहणार आहेत। त्या निमित्त 17 तारखेला मोठा भंडारा ठेवलेला आहे। सर्वजण या कथेचा लाभ घ्यावा। श्रीपादनगर भाजव्या श्रीमद भागवती कथा यस्या श्रवण मात्रेण हरिश्चित्तं समाश्रयेत। या श्रीपादनगर कौठा भागामध्ये अधिक मासाच्या निमित्तानं आजपासून श्रीमद भागवत महापुराणाची कथा आयोजलेली आहे। आजचा पहिला दिवस झाला आहे। आजच्या पहिल्या दिवसाच्या कथेमध्ये गोकर्ण आख्यान यामध्ये धुंदुकारीची कथा सांगण्यात आली। अत्यंत पापी दुष्ट वाया गेलेला असलेला धुंदुकारी या श्रीमद भागवत कथेच्या श्रवणाने कसा त्याचा उद्धार झाला ती कथा श्रोत्यांनी ऐकली। माणसाच्या कल्याणाचं साधन सांगणारा हा श्रीमद भागवत ग्रंथ आहे। मृत्यूला सुद्धा कसं जिंकलं पाहिजे, मृत्यूची भीतीसुद्धा कशी घातली पाहिजे असं हे भागवत शास्त्र आहे। हे राजा परीक्षितीनं या राजा परीक्षितीला 7व्या दिवशी तक्षक नावाचा साप चावणार होता आणि शुकदेव महाराजांनी त्याला त्या तक्षक नावाच्या सापाच्या जो काही त्याच्या मनामध्ये भीती मृत्यूची भीती नव्हती पण ती काही भीती होती त्यापासून सावध करणारं शास्त्र म्हणजे श्रीमद भागवत सांगितलं आहे। आणि या श्रीपादनगरमध्ये या अधिक मासाच्या निमित्तानं या सर्व समितीनं भाविक भक्तांनी त्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे। अनेक श्रोते माता माऊल्या या कार्यक्रमाचा लाभ घेत आहेत। खूप आनंदाची गोष्ट आहे आणि इथून पुढेही उरलेल्या 6 दिवसात मग त्यामध्ये परमात्म्याचे अवतार होणार आहेत। त्यामध्ये परमात्म्याची बाललीला आहे, परमात्म्याचे विवाह आहेत, गोवर्धन लीला आहे, काल्याची लीला आहे, असे अनेक उत्सव या कथेमध्ये 16 तारखेपर्यंत होणार आहेत। आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व भाविक भक्तांना नम्रतेनं असं सांगू इच्छितो की जास्तीत जास्त या कथेचा लाभ आपण श्रीपादनगर कौठा या भागात येऊन कथेचा लाभ घ्यावा। कथेची वेळ आहे 3:30 ते 6:30। गोपाल कृष्ण भगवान की जय।